तुम्ही आणि इतर नेत्यांनी सुद्धा काही शपथपत्र लिहून दिली होती अजित पवारांना त्यांच्यासोबत जाण्याची? तर तुमचे नेते जर तुम्हाला बोलवत असतील आणि हे नेते बोलवल्यानंतर या नेत्यांनी बोलवल्यानंतर तुम्ही तिथे जाणार नाही असं कधी घडू शकतं का? म्हणजे वर्षानुवर्ष मी तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2019 मध्ये आलो तेव्हापासून आदरणीय दादांच्याच नेतृत्वाखाली काम केलं होतं आणि त्यामुळे दादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना हा इतका विश्वासानं खांद्यावर मान टाकणं असं म्हणतो की एखाद्याच्या ताब्यात मान देणं असं म्हणतो तितक्या विश्वासानं त्यांनी सांगितलं इथे सही करायची, ही सही केलेली आहे. जेव्हा ही गोष्ट समजली त्यानंतर आपणच मला वाटतं आपण त्यावेळी मुलाखतही केली होती की त्या शपथविधीच्या समारंभातून मी पहिला फोन केला होता की मला हे राजकारण नको आहे आणि अशा पद्धतीचं राजकारण होत असेल तर मग यामध्ये नसलेलं बरं हे आपणच बोललो होतो. आणि त्यावेळी मी पवार साहेबांना भेटलो होतो आणि पवार साहेबांनी त्यावेळीच मला हे सांगितलं होतं की दोन पर्याय आहेत की याचा वीट आला की हे नको म्हणून सोडून जाणं आणि दुसरं म्हणजे हे जर चुकतंय असं तुला वाटत असेल तर त्या विरोधात लढायला उभं राहणं. आणि मला वाटतं की सोडून जाणं हा खूप सोपा पर्याय असतो. लढायला जर उभं राहिलं तर मला वाटतं त्यातून अनेकांना एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे तुम्ही मान झुकवणाऱ्यांच्या बाजूला उभे राहणार आहात की तत्वांसाठी मूल्यांसाठी लढणाऱ्यांच्या बाजूने उभे राहणार आहात. हा मेसेज हा मला वाटतं समाजासमोर जातो आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनानुसार मला वाटतं त्यावेळी मी हा लढण्याचा पर्याय स्वीकारला. कारण वाट अवघड असते. एक शॉर्टकट असतो आणि एक लॉंग कट असतो. शॉर्टकट जो असतो त्याच्यामध्ये काही गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागत असतील, काही म्हणजे मी अजून गेलो नाही त्यामुळे ठाऊक नाही, पण शॉर्टकटमध्ये काही गोष्टी वेगळ्या होतात. पटकन समोर फायदा दिसत असतो. लॉंग कटमध्ये जो लांबचा रस्ता असतो त्याच्यामध्ये थोडासा संघर्ष असतो. पण तो रस्ता जेव्हा आपण चालतो तेव्हा आपली तत्व, आपली मूल्य यांच्याशी आपण तडजोड केलेली नाही. याचा जो तुम्हाला एक स्वाभिमान असतो हा स्वाभिमान फार महत्वाचा असतो. म्हणजे जे कायम आपण म्हणतो की काही आमच्या नेत्या कायम सांगतात की सेवा, सन्मान आणि स्वाभिमान या तीन गोष्टींचा हा संपूर्ण प्रवास आहे. यामध्ये जनतेची सेवा आहे आणि जो सन्मान आहे तो महिलांचा सन्मान आहे, शेतकऱ्यांचा सन्मान आहे, ज्येष्ठांचा सन्मान आहे आणि त्याचबरोबर जो स्वाभिमान आहे हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. म्हणजे उद्या कांद्यावर निर्यात बंदी लागली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 खासदार सुप्रियाताई सुळे आणि अमोल कोल्हे हे पार्लमेंटमध्ये उभे राहिले ना फलक घेऊन की आम्हाला कांदा निर्यात बंदीविषयी चर्चा करायची. इतर जण का नाही उभे राहिले हा सरळ प्रश्न आहे ना इतर खासदारांना.